नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वागत करतो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत CTET म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. या परीक्षेमध्ये विचारले जाणारे मराठी व्याकरणाचे क्वेश्चन आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून, या सेशनच्या माध्यमातून आज बघणार आहोत. चला तर मग सुरू करू आजचं व्हिडिओ लेक्चर. बघा पहिला प्रश्न पहा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, राजश्री शाहू महाराज केवळ राजे नव्हते तर ते लोकांचे राजे होते. या वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर करायचे मित्रांनो. आता केवळ वाक्य म्हणजे काय असते? ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते अशा वाक्याला आपण म्हणतो केवळ वाक्य. तर बघा ऑप्शन बघा आता. राजश्री शाहू महाराज लोकांचे राजे होते. वारसा हक्काने झालेले राजे नव्हते. या ठिकाणी दोन क्रियापद आहेत, त्यामुळे हे केवळ वाक्य होणार नाही मित्रांनो. पर्याय इथंच कट होईल. त्याच्यानंतर दुसरं पर्याय बघा. वारसा हक्काने राजे असलेले राजे शाहू महाराज लोकांचेही राजे होते. या वाक्यामध्ये एकच कर्ता एकच क्रियापद आहे मित्रांनो, आहे की नाही? होते हे एकच क्रियापद दिसत आहे, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2. आता तिसरा पर्याय बघा. वारसा हक्काने राजश्री शाहू महाराज राजे असले तरी हे वाक्य केवळ वाक्य नसते मित्रांनो, हे असते मिश्र वाक्य. ठीक आहे. त्यानंतर चौथा ऑप्शन बघा. राजश्री शाहू महाराज वारसा हक्काने राजे झाले पण, ठीक नाही, पण हे उभ्याने आहे मित्रांनो या ठिकाणी, म्हणून हे संयुक्त वाक्य होईल. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2. वारसा हक्काने राजे असलेले राजश्री शाहू महाराज लोकांचेही राजे होते. ठीक आहे. प्रश्न नीट कळाला असेल तर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पहा दुसरा प्रश्न. खालील मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिलेली आहेत, त्यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या मित्रांनो आपल्याला. बघा आता व्यंजन संधी, अनुनासिक संधी, पूर्व संधी म्हणजे पूर्वरूप संधी आणि स्वर संधी, याच्या जोड्या आपल्याला लावायच्या मित्रांनो. बघा पहिले बघा व्यंजन संधी काय होईल तर बघा सज्जन, ठीक नाही. सज्जन ही व्यंजन संधी मित्रांनो. याचा विग्रह कसा होईल? सत अधिक जन, हे झाले व्यंजन संधी. त्याच्यानंतर अनुनासिक संधी बघा मित्रांनो. अनुनासिक संधी होईल वांग निश्चय, इथं अनुनासिक आलेला आहे. त्यानंतर बघा पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी म्हणजे काय? याचा विग्रह झाल्यानंतर ज्या पहिला स्वर जर कायम राहत असेल त्याला आपण पूर्वरूप संधी म्हणतो. बघा याचा विग्रह कसा होईल? नदी अधिक आत. तर बघा नदीत म्हणजे काय? हा जो पहिला स्वर आहे ई हा कायम राहता, म्हणून पूर्वरूप संधी आहे नदीत. ठीक आहे. त्यानंतर बघा स्वर संधी. स्वर संधी कुठली होईल? पर्याय क्रमांक 1 महिला आश्रम. याचा कसा विग्रह होईल? महिला अधिक आश्रम. ठीक आहे. महिला आश्रम हे होईल स्वर संधी. ठीक आहे. प्रश्न नीट कळाला तर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पहा बघा पुस्तके या शब्दाची विभक्ती ओळखायला आपल्याला सांगितली आहे मित्रांनो. बघा आता पुस्तके हा शब्द अनेक वचनी आहे. पहिले याचं एक वचन करायचं विभक्ती ओळखताना. याचा एक वचन काय होईल? पुस्तक. ठीक आहे. पुस्तक. आता याला कुठला प्रत्यय लागलेला आहे का? कुठलाही प्रत्यय नाही, म्हणून याची विभक्ती होईल मित्रांनो प्रथमा. काय होईल? याची विभक्ती होईल प्रथमा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. बघा चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित ही कोणत्या विशेषणाची उदाहरणे असं विचारलेलं मित्रांनो. बघा ऑप्शन आहे गणनावाचक संख्या विशेषण, की साकल्यवाचक संख्या विशेषण, की आवृत्तीवाचक संख्या विशेषण, की क्रमवाचक विशेषण. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आवृत्तीवाचक विशेषण. आता गणना विशेषण म्हणजे काय असते? गणनावाचक संख्या विशेषण 1 2 3 4 आहे ना. 1 2 3 इत्यादी. त्या साकल्यवाचक म्हणजे काय? उभयता, त्याच्यानंतर सर्व, हे झाले साकल्यवाचक, सर्वच्या सर्व. नंतर क्रमवाचक म्हणजे काय येईल? पहिला, दुसरा, आपण क्रमांक घेतो ना, दुसरा, पाचवा, हे झाले क्रमवाचक विशेषण. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आवृत्तीवाचक संख्या विशेषण होईल. चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित हे आवृत्तीवाचक संख्या विशेषणाचे प्रकार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पहा सूर पारंब्याचा खेळ अलीकडे कुठेही दिसला नाही. या वाक्याचा प्रकार व काळ ओळखायचा. म्हणजे या वाक्याचा प्रकार कुठला आहे आणि काळ ओळखायचा आपल्याला. 2 अधिक आहे. तर बघा इथं नाही दिलेला आहे, म्हणजे ऑब्विसली हे नकारार्थी आहे. त्यानंतर बघा दिसला, दिसलेला ला प्रत्यय म्हणजे हा भूतकाळ होईल.
म्हणजे बघा आता ऑप्शन बघा, नकारार्थी भविष्यकाळ नाही, भविष्यकाळ होईल का नाही, दिसला म्हणजे काय भूतकाळ, ठीक आहे. नंतर नकारार्थी वर्तमान काळ आहे का, भूतकाळ आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 नकारार्थी भूतकाळ, वाक्य नकारार्थी आहे आणि दिसला म्हणजे भूतकाळ आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पहा आता इथं आपल्या जोड्या जुळवायच्यात, योग्य जोड्या जुळवा. गट अ आणि गट ब. तर बघा, मांजराने उंदीर खाऊन टाकला, त्याच्यानंतर शिंक्याचे तुटले, विदूषक मुलांना हसवितो आणि मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले. आता याच्या योग्य जोड्या जुळवायच्या आपल्याला. बघा, मांजराने उंदीर खाऊन टाकला, खाल्ला आणि टाकला, ठीक नाही. याच्यात 2 क्रियापद आहे मित्रांनो. संयुक्त क्रियापद होण्यासाठी काय होते, एकच क्रिया दर्शवली जाते, पण ज्यावेळेस 2 क्रियापदाने वेगवेगळी क्रिया दाखवली जाते त्यावेळेस ते सहाय्यक क्रियापद होते. बघा, हे जे खाऊन आहे नाही याला म्हणतो आपण सहाय्यक क्रियापद, सहाय्यक हा, आणि याला म्हणतो मुख्य क्रियापद, मुख्य क्रियापद. बघा आता जोड्या लावू. बघा आपण आता सहाय्यक क्रियापद कुठं आहे, पहिल्याचं सहाय्यक 3 नंबरला, ठीक आहे. त्यांना दुसरा बघा, आता शिंक्याचे तुटले याला म्हणतो आपण अकर्तृत्व क्रियापद, ठीक आहे. या वाक्यामध्ये कर्मय नाही आहे. त्यानंतर बघा, विदूषक मुलांना हसवितो, ठीक नाही. आता कर्त्यानं क्रिया जर करून घेत असेल त्यावेळेस होते ते प्रायोजक क्रियापद, करता क्रिया करून घेत आहे कर्माकडून, ठीक आहे. त्यानंतर बघा, मुलांनी चावऱ्या कुत्र्यांना खडे मारले. आता मुलगा हा झाला कर्ता, कुत्रा झाला कर्म, खडे सुद्धा कर्म, म्हणून हे द्विकर्मक क्रियापद आहे मित्रांनो, है की नाही. कुत्रा एक कर्म आहे आणि खडे एक कर्म आहे, म्हणून याचे पर्याय क्रमांक 2 होईल द्विकर्मक क्रियापद. बघा, मांजराने उंदीर खाऊन टाकला हे झालं सहाय्यक क्रियापद, शिंक्याचे तुटले झालं अकर्तृत्व क्रियापद, त्याच्यानंतर बघा, विदूषक मुलांना हसवितो हे झालं प्रायोजक क्रियापद, आणि मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले हे झालं द्विकर्मक क्रियापद, ठीक आहे. प्रश्न कळाला असेल तर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पहा, आता या ठिकाणी योग्य जोड्या लावा असं विचारलं. बघा, शब्दुकी अवय दिलेले आहे आणि त्याचे प्रकार दिलेले आहे. आता याच्या योग्य जोड्या कशा लागतील बघा. दगडा परीस, ठीक आहे, हा शब्दुकी अवय, दगडा परीस वीट मऊ. त्याच्यानंतर लग्ना पित्यर्थ त्याने मित्रांना मेजवानी दिली. नंतर घरासमोर विहीर आहे आणि परीक्षेपूर्वी तयारी करा. नाही ऑप्शन बघा इकडे, आता स्थलवाचक, कालवाचक, तुलनावाचक की हेतुवाचक. आता याच्या योग्य जोड्या बघा कशा लागतील. आता परीस म्हटलेला आहे की नाही, पर्याय दिलेला. परीस म्हणजे काय होईल, तुलना केलेली आहे, म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ आहे, तुलना दिलेली आहे, म्हणून इथं होईल तुलनावाचक प्रकार, ठीक आहे. त्यानंतर लग्ना पित्यर्थ त्याने मित्रांना मेजवानी दिली. आता हेतू आहे ना, कारण आहे, कशा कारणामुळे, लग्न कारणामुळे, ठीक आहे, याचं होईल हेतुवाचक. त्याच्यानंतर बघा, घरासमोर विहीर आहे, समोर है की नाही, घरासमोर विहीर आहे, हे होईल स्थलवाचक, ठिकाण दर्शवलेलं आहे ठिकाणी, घरासमोर. नंतर बघा, परीक्षेपूर्वी तयारी करा, याचं काय होईल कालवाचक, इथं काळ दिलेला आहे पूर्वी, ठीक आहे. बघा, दगडा परीस वीट मऊ होईल तुलनावाचक. त्यानंतर लग्ना पित्यर्थ त्याने मित्रांना मेजवानी दिली ते होईल हेतुवाचक. त्याच्यानंतर बघा, घरासमोर, समोर हे स्थलवाचक चा प्रकार आहे. नंतर परीक्षेपूर्वी हा झाला कालवाचक, ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. बघा, व्यंजन संधी या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुनासिकाप्रमाणे होतो असं विचारलं मित्रांनो, ठीक आहे. आता बघा, व्यंजन संधी, व्यंजन संधी, आता अनुसार बघा कुठं कुठं आहे. एक अनुसार जवर आणि दुसरा अनुसार सवर. याच्या समोरचा जो शब्द आहे मित्रांनो, ते बघा, हा जो इथं आहे वेळ, ठीक आहे. याच्या समोरचा ज आहे, ज कुठल्या रांगेमध्ये येते, ज ज त्र, हे नाही, तर पहिलं होईल त्र. त्याच्यानंतर सहच्या समोर ध कुठं आहे, तच्या रांगेमध्ये, त त ध न, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 याचे उत्तर मित्रांनो त्र आणि न. याचे अनुस्वाराचा उच्चार या अनुनासिकाप्रमाणे होतो. जच्या रांगेतला त्र आणि सच्या रांगेतला धच्या रांगेतला न, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पहा, वागविहार या शब्दाची योग्य वर्ण रचना आपल्याला विचारली आहे. म्हणजे एका वर्णाचा विग्रह करायचा आपल्याला, त्यात व्यंजन किती आले आणि स्वर किती आले हे विचारलेलं मित्रांनो. म्हणजे पूर्ण अक्षर किती आले असं विचारलेलं आपल्याला. तर बघा, वागविहार, तर पहिले काय आलेलं, व आलेला आहे, व इथं सुद्धा आहे. नंतर काय आलेलं, वाय म्हणजे आय. त्यानंतर ग पाहिजे तुम्हाला इथे ई आहे, म्हणून हे पर्याय होणार नाही. दुसरा पर्याय बघा, आता व आहे, त्यानंतर आ पण आहे, ग सुद्धा आहे,
व सुद्धा आणि ही विलांटी ईची ही सुद्धा आहे. त्याच्यानंतर हच्या नंतर म्हणजे हा आहे, त्याच्यानंतर आ सुद्धा आलेला आहे. त्यानंतर बघा र सुद्धा आहे, रच्या पुढे अ सुद्धा आलेला, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक वाघ विहार या शब्दाची योग्य वर्णसना असेल पर्याय क्रमांक 2 व अधिक आ अधिक ग नंतर अधिक व अधिक ई अधिक ह अधिक आ अधिक र अधिक अ. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, पहा, ती परीक्षा देते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा असं विचारलेलं आहे. तर अधोरेखित शब्द आहे मित्रांनो या ठिकाणी ती परीक्षा देते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवायचे. आता पर्याय बघा, ती सर्वनाम आहे, एकवचनी सुद्धा आहे का, एकवचनी ती, आणि स्त्रीलिंगी आहे, आणि ती कर्म आहे का, कर्म नाही, ती कर्ता आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 होणार नाही. दुसरं बघा, आता विशेषण आहे का, ती नाही आहे, हे सुद्धा पर्याय होणार नाही. नंतर बघा, ती सर्वनाम आहे, स्त्रीलिंगी सर्वनाम आहे, एकवचनी सुद्धा आहे, आणि कर्ता आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा असे विचारलं गेलेलं आहे मित्रांनो. बघा पर्याय, लाटा, झरा, चांदण्या की खाटा. तर बघा आता एकवचनी शब्द लाटा अनेकवचनी शब्द आहे मित्रांनो. झरा तर अनेकवचन काय होईल, झरे. ठीक आहे. चांदण्या, चांदणी, खाटा खाटा. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 झरा हे एकवचनी शब्द आहे. खाटा अनेकवचनी आहे, खाट आणि खाटा. त्यानंतर चांदणी, चांदण्या, लाट, लाटा. याचं काय होईल एकवचन, लाट. याचं काय होईल चांदणी, आणि याचं काय होईल खाट. झराचं काय होईल झरे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. खाली शब्दात एकवचनी शब्द ओळखा तो कुठला आहे, झरा. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, पहा, मला मळमळते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती विचारली मित्रांनो. बघा पर्याय द्वितीया, चतुर्थी, षष्ठी की संबोधन. तर बघा आता मला मळमळते हा कर्ता आहे मित्रांनो. मला काय आहे, कर्ता आहे. आता विभक्तीमध्ये चतुर्थी आणि द्वितीयाचे जे प्रत्यय ते सारखेच असतात, सलाते सलानाते, आहे की नाही. पण आता इथं द्वितीय आहे की चतुर्थी आहे कसं ओळखायचं. तर बघा मित्रांनो एक लक्ष ठेवा, फक्त ज्यावेळेस कर्त्याला सलाते सलानाते प्रत्यय असते त्याची विभक्ती असते मित्रांनो चतुर्थी, आणि कर्माला जर सलाते सलानाते जे प्रत्यय असतील त्याची विभक्ती होते द्वितीय. ठीक आहे. प्रश्न कळला असेल तर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. बघा, मूळ शब्दातील अंत्य स्वर ऱ्हस्व. ठीक आहे. ऱ्हस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो रिकामी जागा होतो. बघा ऱ्हस्वच होतो, दीर्घ होतो, दोन्ही प्रकारे लिहिता येते की वरीलपैकी कोणती नाही. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 दीर्घ होतो. आता कसं होते बघा, आपण एखादं उदाहरण घेऊन बघू. ठीक आहे. सापाचा खेळ करणाऱ्याला गारुडी म्हणतात, ठीक नाही. सापाचा खेळ करणाऱ्याला गारुडी म्हणतात. ठीक आहे. आता बघा, आता सापाचा, आता याला प्रत्यय लागलेला चा, हा चा काढल्याच्या नंतर काय राहत आहे इथं या ठिकाणी, हा चा काढल्याच्या नंतर फक्त सापा हा शब्द राहत आहे, सापा, ठीक नाही. याचा काय झालं, याचा मूळ शब्द काय होईल, मग मूळ शब्द होईल साप. ठीक आहे, मूळ शब्द साप. तर हा अंत्याक्षर जे आहे प हे आहे ऱ्हस्व, आणि त्याचा जेव्हा सामान्य रूप होते त्यावेळेस काय झालेला आहे, त्याचा आ झालेला आहे, म्हणजे दीर्घ झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर मित्रांनो मूळ शब्दातील अंत्य स्वर ऱ्हस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो दीर्घ होतो. कसा होतो, तो दीर्घ होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पहा, तो चतुर माणूस आहे वरील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा असे विचारलेला आहे. बघा, तो चतुर माणूस आहे, सर्वनाम कोणतं आहे त्या ठिकाणी, तो हे सर्वनाम आहे मित्रांनो. कुठलं सर्वनाम आहे याच्यामध्ये, तो चतुर माणूस आहे वरील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा असं विचारलं. बघा, दर्शक सर्वनाम, दर्शक विशेषण, प्रथम पुरुषवाचक की आत्मवाचक सर्वनाम. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 दर्शक सर्वनाम. आता कसं ओळखायचं बघा, एकच ट्रिक आहे मित्रांनो या ठिकाणी. सर्वनामाच्या नंतर जर
विशेषण शब्द आला, विशेषण जर आलं, विशेषण आले तर तो दर्शक सर्वनाम होईल. ठीक आहे. आता बघा इथं तो हा सर्वनाम आहे, त्याच्यानंतर हे विशेषण आलेलं आहे. ठीक आहे. विशेषण चतुर आलेलं आहे, त्याच्यानंतर माणूस आहे, नाम आहे. तर बघा कधी लक्षात ठेवायचं, या सर्वनामानंतर जर विशेषण आलं तर त्याला म्हणायचं दर्शक सर्वनाम. आता दर्शक विशेषण कधी होईल माहित आहे का, तो या सर्वनामानंतर जर नाम आलं तर ते होईल दर्शक विशेषण. ठीक आहे. प्रश्न नीट कळायचा. पुढचा प्रश्न बघा, पहा. दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण काय फरक आहे बघा मित्रांनो. आता ठीक आहे. आता बघा, ती काय आहे, सर्वनाम आहे, त्याच्यानंतर चलाक आलेली आहे. चलाक आहे विशेषण. ठीक आहे. चलाक विशेषण आहे. त्यानंतर तो सर्वनाम हुशार विशेषण, तो सर्वनाम सावळा विशेषण, हा सर्वनाम रानटी विशेषण. ज्या ज्या वेळेस एखाद्या सर्वनामाच्या नंतर जर विशेषण आलं तर त्याला म्हणायचं दर्शक सर्वनाम. आणि दर्शक विशेषण कधी होईल बघा, या सर्वनामानंतर जर नाम आलं, चार ठिकाणी बघा, हे नाम आहे, मुलगा नाम आहे, ठीक नाही, हा मुलगा नाम आहे, आणि पशु सुद्धा नाम आहे. म्हणजे सर्वनामानंतर जर नाम आलं तर दर्शक विशेषण म्हणायचं, आणि सर्वनामानंतर जर विशेषण आलं तर त्याला दर्शक सर्वनाम म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न नीट कळला असेल तर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पहा, पुढे दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण. नामसाधित म्हणजे नामापासून तयार झालेले विशेषण ओळखायचं आहे. तर बघा आता ऑप्शन, रांगणारे मूल, पिकलेला आंबा, पेनचे गणपती आणि वरचा मजला. तर याचं योग्य उत्तर आहे मित्र पर्याय क्रमांक 3, पेनचे गणपती. पेन हा तालुका आहे मित्रांनो, एक कोकणामधला. पेन काय आहे, तालुका आहे, आणि हे नाम आहे. पेन काय आहे, पेन नावाचं एक गाव आहे. पेन नावाचं गाव आहे, म्हणजे नाम आहे मित्र. काय आहे, नाम आहे. म्हणून नामापासून तयार झालेल्या विशेषणाला नामसाधित विशेषण असं म्हणतात. आता पहिला ऑप्शन बघा, रांगणारे. धातू साधित आहे. रांगणारे म्हणजे क्रियापदापासून तयार झाले. रांग हे झालं धातू साधित. धातू साधित. त्यानंतर पिकलेला, हा सुद्धा धातू साधित आहे मित्रांनो. धातू साधित, धातूपासून तयार झालेल्या क्रियापदांना धातू साधित विशेषण म्हणतात. त्यानंतर बघा, वरचा मजला, खालचा, वरचा, मागचा, पुढचा, याला अव्यय साधित म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात त्याला, अव्यय साधित. ठीक नाही, वरचा, मागचा, पुढचा, याला म्हणतात अव्यय साधित. ठीक आहे. प्रश्न नीट काय असेल, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पहा, असल्या झोपड्या या शब्दातील अधोरेखित जो शब्द आहे या ठिकाणी असल्या. ठीक आहे मित्रांनो. असल्या झोपड्या या शब्दातील अधोरेखित शब्दाचे शब्द विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतो असं विचारलं मित्रांनो. बघा, गुणविशेषण, सर्वनामिक विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण की नामसाधित विशेषण. आता आपण नामसाधित विशेषण तर आधीच पाहिलं आहे की नाही. नामसाधित विशेषण हे नामापासून तयार होते, म्हणून हे पर्याय होईल का, नाही होईल. अनिश्चित म्हणजे काय होईल, काही, थोडा, ठीक नाही, काही, थोडा, हे झालं अनिश्चित संख्या विशेषण. नामसाधित, पुणेरी फेटा, पुणेरी फेटा, वारंगा खिचडी. ठीक आहे. त्यानंतर बघा, सार्वनामिक काय होईल, असल्या. आता असला आहे तर आहे, ठीक नाही, आहे पासून असला, आहे, हे, ही, हे यापासून तयार झालेले आहेत सार्वनामिक विशेषण म्हणतात मित्रांनो. बघा, असल्या म्हणजे हा, ही, हे या सर्वनामापासून सार्वनामिक विशेषण तयार झाले. असला, इतका, एवढा, असला, एवढा, तो पासून काय होईल, तो, तसला. म्हणजे सर्वनामापासून सार्वनामिक विशेषण तयार होते मित्रांनो. म्हणून असल्या झोपड्या या शब्दातील अधोरेखित शब्द जे आहे ते आहे सार्वनामिक विशेषण. आता गुणविशेषण आपल्याला माहित आहे, एखाद्या नामाबद्दल गुण सांगलेला असतो की नाही. कडू, कारले, कडू, कारले हे गुण विशेषण आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पहा, खालील
स्थितीदर्शक क्रियापद असणारे वाक्य शोधा असं विचारलेलं आहे. स्थितीदर्शक. आता स्थितीदर्शक आणि स्थित्यंतरदर्शक काय असते बघा मित्रांनो. स्थितीदर्शक जे शब्द क्रियापद असते त्याने आहे हा शब्द स्थिती दर्शवतो मित्रांनो. आहे हा शब्द स्थिती दर्शवतो आणि झाला हा शब्द स्थित्यंतर दर्शवतो. ठीक आहे. हे बघा आता काय विचारलं आपल्या खालील स्थितीदर्शक क्रियापद असणारे वाक्य शोधायचे. बघा तो शिक्षक झाला, स्थिती होईल का? नाही. तो खेळला, ती हसली आणि ती शिक्षिका आहे. इथं माहिती दिलेली वाक्य असतात आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर मित्रांनो. ठीक आहे. स्थितीदर्शक जे वाक्य आहेत ती शिक्षिका आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. बघा धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्यास काय म्हणतात? पर्याय बघा. क्रियापद म्हणता येईल का त्याला आपल्याला? नाही. धातू साधित कृदंत की विशेषण? त्याचं योग्य उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 3 धातू साधित कृदंत. बघा आता कसे शब्द असतात ते. धावताना, तो धावताना धपकन पडला. ठीक ना. धावताना पडला. आता मला सांग बरं या एवढ्या शब्दानं क्रिया पूर्ण होते का धावताना? नाही. यासोबत क्रियापद लावावंच लागते. पडला. ठीक नाही. आता धाव हा धातू धावणे क्रियापद आहे की नाही. तर त्यापासून धाव या धातूला आपण ताना प्रत्यय लागलेला आहे. तर जेव्हा प्रत्यय लागल्यानंतर क्रियापद पूर्ण दर्शवले जाते का? नाही. त्याला एक क्रियापदाची मदत लागतेच म्हणून याला म्हणतात धातू साधित कृदंत. ठीक आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल, स्पष्टीकरण जर आवडले असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.